खरंच एका मिनिटामध्ये पुरी भाजी झाली असती तर बघायला किती छान वाटतं. एका मिनिटामध्ये सगळं केलेलं दिसतं. पण तेवढा खरं वेळ लागतो का? अजिबात नाही. जवळपास अर्धा तास तर सहजच जातो. तर मी काय केलं, पीठ मळून घेतलं. नंतर मला थोड्या रोट्या पण बनवायच्या होत्या. त्याच पिठामधलं थोडंसं पीठ साईडला काढलं. त्याच्यामध्ये थोडासा ओवा मिक्स केला आणि ते ओवा मिक्स केलेल्या पिठाच्या मी बनवते पुऱ्या. तर तुम्ही पण कधीतरी एकदा पुऱ्यांमध्ये ओवा मिक्स करा. खरंच खूप भारी लागतात. पुऱ्या लाटून साईडला ठेवलं. कुकरमध्ये बटाटे लावलेत आणि नंतर आता जे थोडीफार भांडी राहिली होती ती घासून घेते. भांडी कसं मी जास्त पडूच देत नाही. थोडी पडली की भांडे लगेच घासून घेते. आता कढई पण लागणार होती मला. लोखंडाच्या कढईमध्ये आता पुऱ्या तळून घेणार आणि त्याच्यामध्येच बटाटा. त्यामुळे बटाटा कुकरमधून साईडला काढला. बटाटा थंड होतोय तोपर्यंत लगेचच कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतली आणि आता म्हणजे बटाट्याची पूर्ण तयारी करून मी घेतली. नंतर पुऱ्या तळून घ्यायला लागले. पुऱ्या तळून घ्यायच्या त्यातलं थोडंसं तेल कमी केलं आणि नंतर त्याच्यामध्येच पिवळा बटाटा बनवून घेतला आणि मस्त अशी आपली पुरी भाजी तयार झाली. चला तर तुम्ही पण या पटकन जेवण कराय. बाय.